नाफेड करून कांद्याला 2125 रुपये भाव, तर कांद्याचे बाजारभाव पुन्हा एकदा पार करणार 4,000 रुपयांचा टप्पा. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण. राज्यासह देशामध्ये कांद्याची भीषण टंचाई आता निर्माण झालेली आहे. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये, मग त्यामध्ये लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, चांदवड, कळवण यासारख्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी 3,000 रुपयांचा बाजारभाव मिळतोय. सध्या सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि या पावसामुळे कांद्याची कमी झालेली आवक, यामुळे कांद्याचे दर हे त्या ठिकाणी वाढायला मदत होणार आहे. शिवाय कांद्याचं लागवड क्षेत्रही यावर्षी घटेल की काय अशी परिस्थिती सध्याला त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामधील ज्या घडामोडी असतील, शिवाय आयात आणि निर्यातीची परिस्थिती असेल, या सर्वच गोष्टींचा विचार करता कांदा दर वाढण्यासाठी प्रमुख कारणं देखील त्या ठिकाणी समोर आलेली आहेत. याच कारणांची जी काही माहिती आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून अगदी तंतोतंत आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. कांदा दर खरंच 4,000 रुपयांचा टप्पा पार करणार का, याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, कांदा बाजार भावाचं गणित हे मागणी आणि पुरवठा या गोष्टीवरती जरी अवलंबून असलं तरी कांद्याची मार्केटमध्ये आवक किती होत आहे, लागवड क्षेत्र किती आहे, याशिवाय कांदा निर्यात किती होत आहे आणि त्यातून परकीय चलन हे राज्यामध्ये परिणामी देशामध्ये किती होत आहे, या सर्व गोष्टीवरती कांद्याचे दर हे त्या ठिकाणी अवलंबून असतात. सध्या कांद्याचे जे बाजारभाव आहेत ते राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये जवळपास 3,000 रुपयांचा सरासरी भाव त्या ठिकाणी मिळतोय. सगळ्यात पहिल्यांदा आणि महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे कांद्याचं लागवड क्षेत्र हे मागच्या हंगामात विशेषतः रब्बी हंगामामध्ये महाराष्ट्रासह देशातील प्रमुख राज्यांमध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे आणि हवामान बदलामुळे सरासरी 15 ते 20% त्या ठिकाणी कमी होतं आणि त्याचाच फटका हा सध्याला बसतोय. जो चाळीत शेतकऱ्यांनी साठवलेला जो काय कांदा होता त्याला उन्हाळ्यातील प्रचंड उष्णतेचा फटका बसला, अल निनोचा फटका बसला. यामुळं चाळीतील जो काय कांदा आहे तो सडण्याचं प्रमाण 30 ते 35% त्या ठिकाणी वाढलं आणि बाजारात जितका कांदा यायला हवा होता, जितका दर्जेदार कांदा यायला हवा होता, तितका त्या ठिकाणी आता सध्या शिल्लक नाही, हे केंद्र सरकारला सुद्धा त्या ठिकाणी आता कळून चुकलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, डिमांड आणि सप्लाय जो काय आहे, हा जो काही रेशो आहे तो आता त्या ठिकाणी बिघडला आहे आणि म्हणूनच हे जे काही कांद्याचे दर आहे ते त्या ठिकाणी आता वाढायला सुरुवात झाली. एकंदरीतच आयाती निर्यातीबद्दल जर का बोलायचं जर ठरलं तर भारत सरकारनं कांदा निर्यातीवर निर्बंध काही प्रमाणात त्या ठिकाणी शिथिल केलेत. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भारतीय कांद्याला मोठी मागणी आहे. विशेषतः बांगलादेश असेल, मलेशिया असेल आणि आखाती देशामध्ये भारताच्या कांद्याला चांगला त्या ठिकाणी भाव मिळत आहे. जरी देशांतर्गत किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील जरी असले तरी शेजारील देशांमध्ये कांद्याचे दर हे त्या ठिकाणी गगनाला भिडले. व्यापारी याच संधीचा फायदा घेऊन छुपा स्टॉक करण्याचा प्रयत्न करत होते, जेणेकरून भविष्यात त्यांना मोठी कमाई करता येईल. परंतु अचानक जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे कांदा जे काय दर आहेत ते आता नाफेड आणि एनएसएफच्या माध्यमातून सरकार बफर स्टॉकसाठी आता खरेदी करणार आहे आणि हा खरेदीचा जो काय दर आहे तो 2,125 रुपये असल्याचं त्या ठिकाणी आता सांगितलं जाते. आणि यामुळं खुल्या बाजारामध्ये व्यापारी आता 1,500 ते 1,600 रुपयांनी कांदा मागूच शकत नाही, त्यांना हे दर त्या ठिकाणी वाढवावे लागतील. आता मान्सून सक्रिय झाला आहे, बाजारातील दैनंदिन जी काही आवक आहे ती आता त्या ठिकाणी मर्यादित राहणार आहे, कारण मुसळधार पावसामुळे शेतकरी राज्यसुद्धा मार्केटमध्ये यायला त्या ठिकाणी थोडासा विसावा घेणार आहे. दुसरीकडे उत्तरेकडील जे काही राज्य आहेत, मग त्यामध्ये दिल्ली असेल, UP असेल, बिहार असेल, यासारख्या राज्यामध्ये किरकोळ जे काही कांद्याचे बाजारभाव आहे ते 50 ते 60 रुपयापर्यंत जाण्याची त्या ठिकाणी शक्यता तिथून त्या ठिकाणी आता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जो काय तुमचा जो काय कांदा आहे तो जर का तुम्ही नाफेड आणि एनसीएफला जर देणार जर असाल तर त्याची जी काय नोंदणी आहे ती ई समृद्धी पोर्टलवरती त्या ठिकाणी जर का आपण केली तर या संधीचा तुम्हाला फायदा त्या ठिकाणी नक्की घेता येईल. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, यंदा कांदा 4,000 रुपयांचा टप्पा पार करेल का? तुमच्या भागामध्ये आज कांद्याला काय दर मिळतोय मला कमेंट करून त्या ठिकाणी नक्की सांगा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या एका स्पेशल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.